पंढरपूर पासून अवघ्या 15 मिनिटांच्या अंतरावर पंढरपूर करकंब रस्त्यावर धोत्रेज ग्रँड प्रायव्हेट लिमिटेड घेऊन आले आहेत पंचतारांकित सुविधांनी युक्त हॉटेल ग्रँड। तसेच पुण्या मुंबईच्या धर्तीवर सर्व सुविधांनी युक्त हॉटेल श्रेयस रेस्टॉरंट, व्हेज नॉन व्हेज परमिट रूम बार, प्रशिक्षित कोक व होस्टिंग सेवा हॉटेल ग्रँड मध्ये उपलब्ध आहेत। 50 एसी रूम्स, 3500 स्क्वेअर फुटाचा सुसज्ज बक्वेट हॉल, भव्य एसी सूट्स, टेरेस गार्डन, भव्य लॉन आणि चेंजिंग रूम सहित स्विमिंग टँक, प्रशस्त पार्किंगची सुविधा। पंढरपूर नजीक असलेल्या हॉटेल ग्रँड या सुसज्ज आणि पंचतारांकित सुविधांनी युक्त हॉटेल ग्रँड, हॉटेल श्रेयस रेस्टॉरंट, व्हेज नॉन व्हेज परमिट रूम बार, पंढरपूर करकंब रोड। संपर्क 02186 24 22 45। काही महिन्यापूर्वी धाराशिवमध्ये एका युवकाने ऑनलाईन जुगाराच्या आहारी जाऊन कर्जबाजारी झाल्याने आपले जीवन संपवल्याची धक्कादायक घटना घडली होती। या घटनेनंतर ऑनलाईन जुगार आणि गावखेड्यातील तरुणाईचा मुद्दा चर्चेत आला। मात्र अद्याप ही ऑनलाईन जुगाराच्या नादात तरुणाई आर्थिक खाईत जात असल्याचे दिसून येत आहे। भंडाऱ्याच्या तुमसर येथील कॅनरा बँकेतील सहाय्यक मॅनेजरने बँकेतील रक्कम ही ऑनलाईन गेमिंगच्या नादात लुटल्याचं समोर आलंय। एखाद्या सिनेमाला शोभेल असा चोरीचा प्रकार भंडाऱ्यात उघडकीस आला आहे। भंडाऱ्याच्या तुमसर तालुक्यातील चिखला मॉइल्सच्या कॅनरा बँकेत काल चोरी झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला होता। चक्क बँकेतील मॅनेजरनेच ही चोरी केली असून तब्बल 1.5 लाख रुपयांची बँकेतील रोकड बँकेच्या सहाय्यक मॅनेजरने लुटल्याची धक्कादायक बाब या घटनेतून समोर आली। या प्रकरणी भंडारा पोलिसांनी चिखला मॉइल्स येथील कॅनरा बँकेचे सहाय्यक मॅनेजर मयूर नेपाले वय वर्ष 32 याला अटक केली आहे। ऑनलाईन गेमिंग, शेअर मार्केट, ट्रेडिंगचं कर्ज यासोबतच अन्य असं लाखो रुपयांचं कर्ज असल्याने ते परतफेड करण्यासाठी सहाय्यक मॅनेजरने बँक लुटली। या बँक मॅनेजरकडून पोलिसांनी 96 लाखाची रोकड जप्त केली आहे। यासह या चोरीच्या रकमेसाठी वापरण्यात आलेल्या दुचाकी आणि 4चाकी वाहनासह मोबाईल व अन्य असा 1,07,00,000 रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला आहे। या प्रकाराने जिल्ह्यात खळबळ उडाली असून कॅनरा बँकेत सहाय्यक बँक मॅनेजर असलेल्या मयूर नेपाले याला ऑनलाईन गेमिंग, शेअर मार्केट, ट्रेडिंगचा छंद होता। यामुळे त्याच्यावर लाखो रुपयांचं कर्ज झालं होतं। स्वतःच्या डोक्यावर झालेल्या कर्जाच्या बोजामुळे मयूर नेपाले यांनी स्वतःच्या वडिलांची 80 लाखाची एफडी आणि बँकेतील अन्य 2 ग्राहकांची 32 लाखाची अशी 3 एफडी तोडून रक्कम उचल केली होती। त्यासोबतच मयूरने त्याच्यावर घेतलेल्या कारचं कर्ज, मित्रमंडळीकडून घेतलेले 20 लाखांचे हातोसने कर्ज, तसेच शैक्षणिक कर्ज, पेटीएम कर्ज असे सुमारे 90 लाखाचं कर्ज त्याच्यावर होतं। बँकेची चावी नेपाले यांच्याकडेच असल्याने आणि स्ट्रॉंग रूमची जबाबदारी त्यांच्यावरच असल्याने त्यांनी जाणीवपूर्वक लॉक केलं नव्हतं। पहाटेच्या सुमारास त्याच्या दुचाकीने येऊन बँकेतील CCTV कॅमेरे आणि DVR काढला। त्यानंतर मोठ्या बॅगेमध्ये ही रक्कम भरून दुचाकीनेच तो नागपूरला गेला होता। मात्र अखेर पोलिसांनी त्याला अटक केली आहे। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलवरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा।